तर बघूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू संतोषसाठी हलक्या हाताने ढकलून दिलाय मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण येईपर्यंत एकदा पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन मानावं लागेल. जिथे धाव नसती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय संतोषाने. या 2 धावने धावसंख्यामध्ये धावसंख्या 14 वरती. थोडासा माइंडेड गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच संतोष. तर बघूया पुढचा चेंडू मोहिदीन यांचा. स्ट्राईकला असेल संतोष. बघूया चेंडू पडतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. बघूया येईल काय. आणि जिथे कॅच होती परंतु कॅच निसटली. चांदीचं सोनं करेल काय हा फलंदाज. घातक फलंदाज आहे परंतु काय क्षेत्ररक्षण. 4 धावा आपल्या संघासाठी रोखल्या परंतु 2 धावा नक्कीच दत्त करू या संघाला. धावसंख्येमध्ये धावसंख्या 16. तर बघूया अजूनपर्यंत 2 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 4 धावा खर्च केल्यात मोहिदीन याने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मोहिदीन यांचा संतोषसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षक वर लक्ष दिलं तर मोठा मोठा म्हणजेच त्याचं नाव आहे नईम उर्फ छोटू. मला असं वाटतं त्याच्या बॉडीमध्ये जर बॉल आला कुठे जाणारच नाही. तर बघूया तिसऱ्या षटकातील 4था चेंडू मोहिदीन यांचा. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू कुठे बॅट कुठे. गोलंदाजी काय गोलंदाज करतोय. स्लोवर फलंदाजाला बीट करतोय परंतु बायच्या स्वरूपात नक्कीच 1 धाव मिळेल. एका धावने धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 वरती. तर कोणाला होतोय खतरा बघूया. स्ट्राईकला असेल तो म्हणजेच फलंदाज अक्षय. अजूनपर्यंत चौकार मारून खेळत आहेत आपल्या संघासाठी. बघूया अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू शॉर्टपचचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न परंतु राहतोय अनसक्सेसफुल. चेंडू पडल्यानंतर मला असं वाटतं थोडासा खाली राहतोय. फलंदाजाला काही समजत नाही. सलग निर्धाव चेंडू. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघा काय गोलंदाजी करतो मोहिदीन. रोखून ठेवलंय बांधून ठेवलंय. तसंच मी हिमांशूला विनंती करेन की स्कोरबोर्डवर जायचं आहे. जॉय आणि थोडस अपडेट. तर बघूया तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू पडला थोडासा आतमध्ये आला. फलंदाजाला बीट केलं. 3 षटक झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 17. ऐकूया मधुर संगीत. चौकशी करतस काय पोरीचा तुझ्या गावानं लफरा.
कॅच सोडली होती. चांदीचं सोनं करेल का हा फलंदाज? क्षमता आहे, मनगटाचा वापर करू शकतो. तर बघूया पहिला चेंडू आणि काय घडलं मैदानावरती. विकेटचं पतन, तो म्हणजेच मोठा झटका संतोष यांच्या स्वरूपात. अंदाज मैदानाच्या आत तो म्हणजेच संजय दत्तगुरु या संघाला विनंती करतोय, तुमचा नेक्स्ट बॅटर तुम्ही रेडी ठेवायचा आहे, कारण की आपल्याला आज खूपच सामने खेळवायचे आहेत. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजेच प्रकाश. पहिला चेंडू टाकला, त्याच्यावर मोठी मासली जाल्याला संतोष. तर बघूया प्रकाश यांचा दुसरा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 17. अजूनपर्यंत दत्तगुरु या संघाचे 4 विकेट पडलेले आहेत. बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आत, तो म्हणजेच संजय. बघूया पुढचा चेंडू संजय साठी. बघूया चेंडू पडतोय, फुल टॉस चेंडू लेगच्या दिशेने ढकलून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय, तो म्हणजेच गोल्डन. 4-4-4 चौकार. लई मोठा होता तो बिल्डर, हे जागा जमीन त्याची 10 एकर घरकामाला. बघा फुलटा झाला, चुकीला माफी नाही, दाखवून देतोय तो म्हणजेच नवीन फलंदाज संजय. या 4 धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 21 वरती. याच्यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट व दत्त मंदिर, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल करण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा नक्कीच. या 2 धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 23. तर बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय मोहिदीन, आपल्या सॉरी प्रकाश. पुढचा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिलाय स्लिपच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे, एकदा पूर्ण, दुसरी धावेची आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन करत आहेत दोन्ही फलंदाज. या 2 धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या जाते ती म्हणजेच 25 वरती. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायच्या, जो पण फलंदाज क्रीज वरून धावू नका, थोडं साईडला धावा. तर बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षण नाही, तिथे ढकलून देत आहे. चतुराई, माइंड गेम म्हणावं लागेल, परंतु 2 धावा नक्की. तिसऱ्या धावेची मागणी, तिसरी धाव. हा ना, परंतु 2 धावेने समाधान मानावंच लागेल. या 2 धावेने धावसंख्येमध्ये 27. चौथं षटक चालू असताना शेवटचा चेंडू. याची जय गणेश संघाने नोंद घ्यावी, कारण की टाइमला खूपच व्हॅल्यू आहे, तुम्हाला सुद्धा माहित आहे. याच्यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट व दत्त मंदिर, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. साई स्पोर्ट संघाचा इथे कर्णधार उपस्थित आहे, तसेच दत्त मंदिर संघाचा कर्णधारांनी उपस्थिती दाखवायची आहे, कारण की तुम्हाला माहित आहे जर फर्स्ट इनिंगच्या अगोदर नाणेफेकी केली गेली नाही तर काही रूल्स आहेत, तुम्हाला सुद्धा पेनल्टी दिली जाईल. तर बघूया संघाचं 5वं षटक घेऊन कोण येत आहेत. राकेश आलेला आहे. बघूया पहिला चेंडू राकेश यांचा.
खोलूपचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र चा वापर केला तो म्हणजे फलंदाज संजयच्या विरुद्ध. पहिला चेंडू म्हणजेच यॉर्कर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संजयसाठी. फुल टॉस चेंडू ऑफच्या दिशेने ढकलला, सरळ जाईल तो म्हणजेच घोषित क्षेत्रामध्ये एक या धावसंख्येसाठी. या एका धावने धावसंख्येमध्ये धावसंख्या होते ती म्हणजेच 29. तर बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. राकेशांचा पुढचा चेंडू. बघूया पुढचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफच्या दिशेने ढकलून दिला. क्षेत्ररक्षण येईपर्यंत एकदा पुन्हा एका धावने समाधान मानावं लागेल. एका धावने धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 30 वरती. 4 गडी बाद. बघूया अजूनही 3 चेंडू शिल्लक. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ढकलून दिला. क्षेत्ररक्षण तिथे आहे परंतु एक धाव काय रोखू शकणार नाही. या एका धावने धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 वरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. मोठं धावांचं आव्हान उभं करावं लागेल जयगणेश संघासमोर दत्त गुरु या संघाला, परंतु तशी काय फलंदाजी होत नाही. तर फलंदाज आहे तो म्हणजेच अक्षय. बघूया अक्षयसाठी शॉर्टपिचचा चेंडू होता, समोरच्या दिशेने ढकलला. क्षेत्ररक्षण आहे. एकदा पूर्ण दुसरी धाव आणि तिथे होते काय गचाल क्षेत्ररक्षण. एक धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. या 2 धावने धावसंख्येमध्ये धावसंख्या होते ती म्हणजेच 33 वरती. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. बघूया शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. फुल टॉस चेंडू ऑनच्या दिशेने ढकलला. क्षेत्ररक्षण आहे खराब. येतोय तो म्हणजे 4 4 4 4 4 गोल्डन चौकार. दत्त मंदिर व साई स्पोर्ट संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे व दत्त मंदिर संघाचा कर्णधार त्वरित यायचा आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. तुम्हाला सुद्धा रूल्स रेग्युलेशन माहित आहेत. मड ते आक्सा कमिटी काही रूल्स बनवलेले आहेत. तसंच दत्त मंदिर संघाचा कर्णधार सुद्धा आलेला आहे, यांचा सुद्धा सन्मान केला जाईल व साई स्पोर्ट संघाचा सुद्धा. तर बघूया संघाचा शेवटचा षटक घेऊन कोण येत आहेत. श्याम आलेला आहे. बघूया स्ट्राईकला आहे अक्षय. ढकलून दिला. बघूया एक धाव पुन्हा दुसरी धावची मागणी आणि फेकी पर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गचाल फेकी होते. तर मला असं वाटतंय संजय आहे. तर बघूया पहिला चेंडू
आणि मंकी आउट केलेला आहे बघा. तुमचं डिसिजन त्वरित सांगायचं आहे दत्त मंदिर संघ. तसंच दत्त मंदिर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. थँक्यू दत्त मंदिर संघ सहकार्य केल्याबद्दल. तसंच नवीन फलंदाज मैदानाच्या आत. ओ शिवा मैदानाच्या आत. तर बघूया अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिर आहे 43 वरती. थोडीशी घाई करा जय गणेश संघ. तर बघूया गोलंदाज तो म्हणजे श्याम. अजूनपर्यंत 4 चेंडू टाकले त्याच्यामध्येच 6 धावा खर्च केल्यात. बॉल काउंट होईल नक्कीच. बॉल काउंट है भाई. यस बॉल काउंट होईल. विकेट का नाव लिहू. विकेट का नाव लिहू मग बॉल काउंट. तर बघूया पुढचा चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवे. झेल होईल का. झेल खाली मनीष. यस सोपा झेल. मोठी मासली जाल्याला परतावा लागेल तो म्हणजे संजय यांना. चांगली फलंदाजी केली संजय याने आपल्या संघासाठी. बघूया मोठा फटका येईल काय. नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज प्रिन्स. तर बघूया थोडीशी घाई करा जय गणेश संघ. बघूया शेवटचा चेंडू काय घडेल. मोठा फटका येईल का. रोखून ठेवेल काय गोलंदाज श्याम. बघूया शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंग मधला. अजूनपर्यंत या इनिंग मध्ये एकही षटकार लागला नाही परंतु मधून घुसण्याचा प्रयत्न. यावेळेला दांडी 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 गुल. विकेटचा पतन. संघाने खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे याची नोंद घ्यायची आहे. जय गणेश संघ खेळाडू कक्ष आहे. तुम्हाला मी अगोदरच म्हटलं होतं बसायचं आहे. खेळ आहे जय गणेश संघ समालोचक कक्षाच्या बाजूला. दत्तगुरु संघाला विनंती करतोय त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. तुम्हाला टाइम व्हॅल्यू तुम्हाला नक्कीच माहित आहे. व जय गणेश संघाला मी विनंती करतोय लवकरात लवकर तुम्ही खेळाडू कक्षामध्ये या आणि तुमची सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. कारण की अगोदरच खूप आपल्याला टाइम झालेला आहे मॅच स्टार्ट करण्यासाठी. मी दोन्ही संघांना विनंती करतोय याच्यानंतर सुद्धा जे
संघ खेळतील त्यांना सुद्धा मी विनंती करतो, थोडीशी घाई करा, आम्हाला थोडंसं सहकार्य करा, कारण की आपल्याला चांगल्यापणे टुर्नामेंट पार पाडायचे आहे. 6 षटकं खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करतो, तुम्हाला वारंवार विनंती केली जाते, टाईमवर थोडंसं लक्ष द्या. तुमचं सहकार्य खूपच अनमोल आहे आमच्यासाठी. बघा दत्तगुरु या संघाला वारंवार विनंती करतात, क्षेत्ररक्षण सजून घ्या. जर फलंदाज मैदानाच्या आत उतरला तर टाइम चालू होईल, याची नोंद घ्यावी. ओ बॅट्समॅन पाडो ओ भाई. जय गणेश संघ, नाही तुम्ही बॅट्समॅन पाठवायचा आहे, अगोदरच उशीर झालाय, तुम्हाला मी वारंवार विनंती करतोय. छोटू ठेव रे. नाही आव लोक नको. तर बघा सलामीची जोडी मैदानाच्या आत, जय गणेश संघाची कौशिक आणि राकेश, त्याच्या सोबत टाइम सेट झालेला आहे 9:40. 9:40 या कौशिक ना रे. 9:40 टाइम सेट केलेला आहे. तुम्हाला 30 मिनिटांमध्ये 5 षटक पूर्ण करायचे आहेत. दत्तगुरु संघ तसेच सलामीची जोडी मैदानाच्या आत, प्रकाश आणि कौशिक. तर बघूया स्ट्राईक कोण ठेवेल, नॉन स्ट्राईकला कोण येईल व संघाचा पहिलं व स्वतःचा पहिलं षटक घेऊन आले तो म्हणजेच मला असं वाटतं प्रिन्स. तर बघूया 44 धावांचं आव्हान उभं केलंय दत्तगुरु या संघाने जय गणेश संघासमोर. टाइम स्टार्ट झालेला आहे, याची नोंद घ्यायची ती म्हणजे दत्तगुरु या संघाने तर बघूया पंचांचा इशारा सुरू होण्याचा. स्ट्राईकला आहे तो म्हणजेच प्रकाश, नॉन स्ट्राईकला तो म्हणजेच कौशिक. बघूया सेकंड इनिंगला पहिला चेंडू प्रकाशसाठी पुढे मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, ग्राउंड इट राऊंड येतो तो म्हणजे 4-4-4 गोल्डन चौकार. पहिला चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. फलंदाज तो म्हणजे प्रकाश, या 4 धावने स्वतःचा व संघाचा श्री गणेश होत आहे. बघूया दुसरा चेंडू कुठच्या प्रकारचा असेल प्रिन्सचा, थोडस कान खर्च केल्यात गोलंदाज प्रिन्सने व चांगला गडी बाद केला तो म्हणजेच प्रकाश. तसेच काय फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रिन्स. पुढचा चेंडू मोहिदीनसाठी. बघूया
पुढचा चेंडू शॉटपॅचचा चेंडू हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण नाही. एक धाव नक्कीच. या एका धावने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजेच 5 वरती. थोडस व्हॉलंटरी लक्ष द्यायचं आहे. धनराज तर बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रिन्स यांचा फुल टॉस चेंडू होता. ऑफच्या दिशेने ढकलून दिला. सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धावेसाठी या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजे 6. थोडस गोल्डनच्या पाठीराखाने लक्ष द्यायचं. जो कोण मैदानाच्या आत येतो त्याला रोखून ठेवायचं, बाजूने पाठवायचं, कारण की तुम्हाला माहित आहे लाईव्ह मॅच चालू आहे. थोडस लक्ष द्या. हे ब्लू शर्ट वाला थोडासा भागो यार. का हो राजू. स्ट्राईकला असेल फलंदाज तो म्हणजेच रोहन. बघूया तर बघूया शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधला चेंडू पडतोय. फुल टॉस चेंडू ऑफच्या दिशेने ढकलला. क्षेत्ररक्षण आहे. यस तिसरा गडी झालेला. देऊया थोडी डीजेला संधी. आंघोळीच्या पाण्याची सर काय आली ग, आई माझी पाण्याने न्हावून गेली. आंघोळीच्या पाण्याची सर काय आली ग, आई माझी पाण्याने न्हावून गेली. आई माझी हॅलो थँक्यू डीजे. तर बघूया तिसरा गडी बाद होतोय. जय गणेश या संघाचा चांगला फलंदाज होता परंतु परतावं लागलं. तसंच नवीन फलंदाज मैदानाच्या आत मनीष. तर बघूया एक षटक टाकण्यासाठी अजूनपर्यंत दत्तगुरु या संघाने 7 मिनिटं खर्च केलेली आहेत. बघूया दुसरं षटक घेऊन कोण येत आहेत आपल्या संघासाठी. ओ शिवा आलेला आहेत. तर बघूया दुसरं षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक, तशी काय फलंदाजी करेल काय. तसं स्ट्राईकला असेल फलंदाज तो म्हणजेच कौशिक. बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 6 वरती. बघूया पुढचा चेंडू. चेंडू पडतोय. फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. जातो क्षेत्ररक्षण नो मॅन्स लाईन मध्ये. 1 बाउन्स. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा आरामात पूर्ण होतात.
या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजेच 8 वरती. तर बघूया पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू ओ शिवा यांचा स्ट्राईकला तो म्हणजेच कौशिक. बघूया पुढचा चेंडू घुसून मारण्याचा फुल टॉस चेंडू होता, लेगच्या दिशेने ढकलून दिलाय. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू जातोय. बघूया आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. बघूया आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा रोखून ठेवल्या आहेत. सॉरी 1 धाव, परंतु 3 धावा नक्कीच मिळतील. या 3 धावने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 11. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल, असा काही फायदा घेतलाच. गोल्डनच्या पाठीराखाने थोडा बाउंड्रीचा ताबा घ्यायचा. जतीन लेग साइडला बसायचा आहे. तर बघूया दुसरा षटक चालू असताना तिसरा चेंडू ओशिवा यांचा समोर असतील. तडाखेबाज फलंदाज मनीष. हलका हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने, परंतु चेंडू थोडा वर आला. फलंदाज मनीषला बीट केलं. यष्टीरक्षक काम करते पकडण्याचं. चांगली गोलंदाजी, अशी काही गोलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 11 वरती. दुसरं षटक चालू असताना चौथा चेंडू ओ शिवा यांचा मनीषसाठी. बघा चेंडू पडतोय, हुक करण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षण आहे. हा सुद्धा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, असं काही क्षेत्ररक्षण करावं लागेल, माइंड गेम खेळावं लागेल जर सामना जिंकायचा असेल. गोल्डन ट्रॉफीमध्ये जर राहायचं असेल तर माइंडेड तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मनीषसाठी. हुक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे करतो अपील. पंच नकार देतात, परंतु जातोय निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव. मोठा हुक करण्याचा प्रयत्न मागे. सलग 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. त्याच्यामध्ये धावसंख्या स्थिर आहे जय गणेश या संघाची 11 वरती. शेवटचा चेंडू बघूया. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. जातोय सरळ घोषित या क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी या 1 धावने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या येते ती म्हणजेच 12 वरती. 3 गडी बाद 12. देऊया थोडी डीजेला संधी. हार्दिक स्वागत. आपला आसन ग्रहण करायचा व मान्यवरांचं सुद्धा गोल्डन ट्रॉफी मध्ये स्वागत आहे. तसंच बघूया संघाचं तिसरं षटक घेऊन कोण येतात. मला वाटतं प्रिन्स यांना आगमन केलेलं आहे. अजूनपर्यंत 2 षटक टाकण्यासाठी 11 मिनिटं खर्च केलेली आहेत दत्तगुरु या संघाने. तुमच्याकडे 30 मिनिटाची कालावधी आहे 5 षटक टाकण्यासाठी. याची नोंद घ्यायची आहे. सर्कलमध्ये 2च क्षेत्ररक्षण प्लेयर तुम्ही ठेवू शकता, याची नोंद घ्यायची आहे. थोडीशी घाई करा. दत्तगुरु संघ. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 12 वरती. अजूनही 24 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. बघूया स्ट्राईकला आहे तो म्हणजेच मनीष. गोलंदाज आहे तो म्हणजेच प्रिन्स. बघूया प्रिन्स यांचा पहिला चेंडू हलका डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव नक्कीच मिळेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 13 वरती. फुलटा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाही. हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न होता मनीष यांचा, परंतु अपयशस्वी ठरतोय तो म्हणजेच मनीष. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रिन्स यांचा स्ट्राईकला आहे तो म्हणजेच कौशिक. बघूया पुढचा चेंडू प्रिन्स यांचा. मिडॉनच्या दिशेने ढकलला. क्षेत्ररक्षण आहे. गच्चाल क्षेत्ररक्षण होते. 1 धाव जिथे होती तिथे 2 धावा
खर्च केल्यात. या 2 धावने धावसंख्येमध्ये धावसंख्या होते ती म्हणजेच 15 वरती. जर सामना जिंकायचा असेल तर अशी काय याच्यावर लक्ष द्यावं लागेल. जिथे धावा रोकायच्या तिथे धावा रोकाव्या लागतील व फलंदाजांना फलंदाजी करत राहावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रिन्स यांचा, समोर असतील कौशिक. बघूया चेंडू पडतोय, शॉटचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर उंच आला, फलंदाज कौशिकला बीट केलं. यष्टीरक्षक काम करते पकडण्याचं. निर्धाव चेंडू. अशी काही गोलंदाजी करावी लागेल. थोडासा चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला, फलंदाज कौशिकला बीट केलं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फुल टॉस चेंडू, पुरेपूर फायदा घेता आला नाही. वारंवार निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतो तो म्हणजेच प्रिन्स. फुल टॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही कौशिक यांना. मला असं वाटतं माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न, मग फुल टॉस चेंडू मिस करत आहेत. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 15 वरती. अजून 20 चेंडू आणि 29 धावांची गरज. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, थोडासा बाहेर टाकला आणि फलंदाज कौशिकला बीट केलं. सलग 3 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी करतोय. मला असं वाटतं जास्तीत जास्त स्ट्राईक मनीषाला द्यावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. परंतु काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रिन्स. रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय फलंदाजांना. तर बघूया पंच नक्कीच आपल्याला करतील डेड बॉल. तर बघूया पुन्हा चेंडू टाकावा लागेल प्रिन्स यांना. चेंडू पडतो, शॉटचा चेंडू. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, हा सुद्धा निर्धाव. बघा काय गोलंदाजी केली प्रिन्स यांनी. अजूनपर्यंत 3 धावा खर्च केले गेले आहेत, त्याच्यामध्ये 4 चेंडू निर्धाव. अशी काही गोलंदाजी करावी लागेल, परंतु 3 ड्रिंक्स घेऊन जायचं आहे. 15 मिनिटे खर्च केलेले आहेत अजूनपर्यंत 3 षटक टाकण्यासाठी. दत्तगुरु या संघाने गोल्डनच्या पाठीराखाने ड्रिंक्स घेऊन जायचं आहे. वळूया तर धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 15 वरती. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आगमन केले तो म्हणजेच ओ शिवा यांना. अजूनही तर बघूया 18 चेंडू आणि 29 धावांची गरज अजूनपर्यंत जय गणेश संघाला. परंतु गोलंदाजीसाठी आला तो म्हणजेच ओ शिवा. चांगली गोलंदाजी केली होती, 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु कशी गोलंदाजी करेल. परंतु त्याच्या समोर आहे हार्ड हिटर फलंदाज, मॅन फ्रॉम मड, जय गणेश संघामधून खेळणारा तो म्हणजेच मनीष. बघूया पहिला चेंडू मनीष साठी. चेंडू पडतोय, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करेल काय. येस, जातोय तो म्हणजे सीमा रेषा पार.
हार्ड हिटर फलंदाज आहे. चेंडू स्लॉट मध्ये आला आणि पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू जाईल लांब 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 लांब. घातक फलंदाज आहे. चांदीचं सोनं करून दाखवलं. मी अगोदरच म्हटलं होतं जास्तीत जास्त स्ट्राईक मनीषला दिली तर सामना एकतर्फी नक्कीच जाईल, परंतु काय फटका सजवला. सलग 2 चेंडूवर 2 षटकार लगवले. धावसंख्येमध्ये धावसंख्या होते ती म्हणजे 27 वरती. अजूनही 16 चेंडू आणि 17 धावांची गरज. कधीही काही येऊ शकतं. जर आणि तरला क्रिकेटमध्ये जराही महत्व नाही. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मिडॉनच्या दिशेने ढकलून दिला. क्षेत्ररक्षण आहे. एकदा पुन्हा दुसरी धावाची मागणी. फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण. अशी काही फेकी नाही करावी लागेल तुम्हाला. चांगली फेकी करावी लागेल. चांगला फलंदाज आहे स्ट्राईकला. धावसंख्येमध्ये धावसंख्या 29 वरती. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओशिवा यांचा. बघूया मनीष साठी चेंडू पडतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पाचचा चेंडू होता. चेंडू आहे हवे. झेल होईल काय? पुन्हा एकदा चान्स. बघा म्हटलं होतं कलेक्ट काय झाले. डायरेक्ट हिट. कोण फलंदाज बाद होत आहे बघूया. मला असं वाटतं कौशिकला परतावं लागेल. डायरेक्ट हिट झाला. जर थोडासा मिस मला असं वाटतं मनीषला परतावं लागला असं. देऊया थोडी डीजेला संधी. झालेले आहे. तर बघा अजूनपर्यंत दत्तगुरु या संघाने 21 मिनिटं खर्च केले. अजूनपर्यंत 9 मिनिटं उरलेले आहेत तुमच्याकडे एक षटक टाकण्यासाठी. तर पुन्हा एकदा फलंदाज नवीन फलंदाज आहे तो म्हणजे मुकेश. षटपैचा चेंडू ऑनच्या दिशेने ढकलला. क्षेत्ररक्षण आहे प्रिन्स. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेला नकार देतात तो म्हणजे स्वतः मनीष. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. धावसंख्या 31. तर नवी फलंदाज आला स्ट्राईकला तो म्हणजेच हार्ड हिटर फलंदाज मनीष. त्यांनी 2 षटकार लगवले ते बघूया. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. ऑनच्या दिशेने ढकलला. क्षेत्ररक्षण आहे प्रिन्स. स्वतः न करतात एका धावेला समाधान. 4 षटकार करून धावसंख्या ती म्हणजेच 32. तर अजूनही 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. बघा तुमच्याकडे अजूनपर्यंत दत्तगुरु या संघाला 7 मिनिटं उरलेली आहे षटक टाकण्यासाठी. याची नोंद घ्यायची आहे. तर बघूया 5 षटक घेऊन कोण येत आहेत. संजय यांना आगमन केले गोलंदाजीसाठी. बघूया स्ट्राईकला तो म्हणजेच मनीष हार्ड हिटर फलंदाज. मनगटाचा वापर करतोय. तशी काही फलंदाजी करेल काय संजयच्या विरुद्ध. बघूया संजयचा पहिला चेंडू मनीषसाठी. मिडॉनच्या दिशेने चेंडू तर गेला.
उंच आणि जाईल का? येस, सीमा रेषा पार. येतोय गोल्डन षटकार. असं वाटतंय यष्टीरक्षकाला बॅट लागली. शॉर्ट चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला मनीषाने, सलग पाठवून दिलं 6 धावेसाठी. या 6 धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या 38. अजूनही 6 धाव्यांची गरज. जर जास्त दुखापट असेल तर तुम्ही बदलू शकता. अजूनही 11 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. मी म्हटलं होतं फलंदाज हार्ड हिटर आहे, तुम्ही त्याची 2 वेळेला कॅच निसटली, त्यांनी चांदीचं सोनं करून दाखवलं. तर याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजेच साई स्पोर्ट व दत्त मंदिर या संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा सामना संपल्यानंतर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हलक्या हाताने ढकललाय मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण येईपर्यंत एकदा पूर्ण दुसऱ्या धावीला माग आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाले ती म्हणजे 40. सामना अजूनपर्यंत गेलेला नाही आहे, कधीही काही होऊ शकतं. अजूनही 4 धाव्यांची गरज, कारण की या मैदानावरती रेकॉर्ड ब्रेक केले जातात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू हवे, झेल होईल काय? येस, परतावं लागेल मनीषांना. मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये जर आणि तरला जराही महत्व नाही. आज झाले चांगला फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच मनीष. नवीन फलंदाज मैदानाच्या आत बघूया. त्वरित पाठवायचा जय गणेश संघ, उशीर करू नका. सर्व टीमनी नोंद घ्यायची आहे. गणवेश सेम असला पाहिजे, नाहीतर 200 रुपये पेनल्टी आहे, हे तुम्हाला माहितच आहे. कंपल्सरी सेम गणवेश, पुरा किट. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत तो म्हणजे श्याम. होतं क्रिकेट मध्ये जर आणि तरला जराही महत्व नाही, कधीही काही होऊ शकतं. कारण की या मैदानावरती किती रेकॉर्ड झालेले आहेत. 1 चेंडू मध्ये 8 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली गेली नाही अजूनपर्यंत. सातपाटी या संघाने या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 42 वरती. अजूनही 2 धावांची गरज. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. काय चेंडू सजवलाय बघा, निर्धाव चेंडू. मी म्हंटल होतं शेवटचा चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे, कधीही काही होऊ शकतं. 2 धाव्यांची गरज. जय गणेश या संघाला स्ट्राईकला तो म्हणजे श्याम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाने चेंडू सोडला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न.
निर्धाव चेंडू पकडावा लागेल, परंतु काय एक धाव नक्की मिळालेल्या एका धावने धावसंख्येमध्ये 43. अजूनही 6 चेंडू आणि 1 धावेंची गरज. बघूया कोण गोलंदाजीसाठी येत आहे. बघा 6 चेंडू आणि 1 धावेंची गरज. 6 चेंडू 1 धाव. पुन्हा इतिहास घडेल काय? 1 धाव 6 चेंडू. स्ट्राईकला येतो म्हणजेच फलंदाज. अक्षय यांचा पहिला चेंडू फुलटा चेंडू मिळवण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षण होता त्याच्यावरून जातोय तो म्हणजे 4-4-4. हा सामना जयगणेश संघाने जिंकलेला आहे. तसंच मी दत्त मंदिर संघाला विनंती करतो त्वरित मैदानाच्या आत उतरायचं व आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तसंच या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जयगणेश संघाचा मनीष 25 धावा केला आपल्या संघासाठी. मॅन ऑफ द मॅच ठरला तो म्हणजे मनीष. त्वरित यायचा आहे. तसंच मी दत्त मंदिर या संघाला विनंती करतो त्वरित आपला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सायस्पोर्ट या संघाने सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या आत. टाइम सेट. दहा वाजून 14 मिनिटांनी टाइम सेट झालेला आहे दत्त मंदिर या संघाचं. निखिल आणि आकाश सलामीची जोडी. टीम का नाम देना. भूमित तू आवर रे, तू पहिला कडे जाते रे. तू आवर, तू हे कर ना. तू बघितून तू हे कर. तू कॅमेरावर तरी करत होती, तू कॅमेरावर त्याचं करून तू तुझं कर. सगळं अनाउन्स बी करायचं, स्कोर बी बघायचं, येऊ करायचं. काय भूमिका यार. तू बघ ना, आता युट्यूबचं तू बघ. आला मी स्कोर बघतो, तुझं पण बघितलं. तो काही जातो कॅमेऱ्यात सांगत प्लेअर मग कमी पडेल. काय बोलू. तर पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. तर फलंदाजी साठी जोडी गेली ती म्हणजेच आकाश व निखिल. बघूया गोलंदाजासाठी कोण येत आहेत. संघाचं पहिलं व स्वतःचं पहिलं षटक घेऊन कोण येत आहेत. तर बघूया मला असं वाटतंय मयूर संघाचं पहिलं स्वतःचं पहिलं षटक घेऊन तो म्हणजेच मयूर. स्ट्राईक ठेवतील ती म्हणजेच आकाश. बघूया दिवसातील दुसरा सामना. टाइम स्टार्ट आहे. याची नोंद घ्यायची आहे दत्त मंदिर संघ. बघूया पहिल्या षटकातील पहिला चेंडू मयूर विरुद्ध आकाश. बघूया पहिला चेंडू आकाशसाठी. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. पहिला चेंडू शपथचा चेंडू हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न. हलकी स्लिपच्या दिशेने जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु संघाचा व स्वतः